क्रिमिनल सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर ते एक योगतज्ञ आणि प्रशिक्षक म्हणजे हा प्रवास जाणून घ्यायचा आहे. ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर व्हायचं काय की कॉन्स्टंटली ते केसेस वगैरे म्हणतो, आम्हाला सब्जेक्ट म्हटलं जातं की ज्यावेळेस आपल्याकडे एखादा व्यक्ती येतो त्याला सब्जेक्ट म्हणून घेतलं जातं. तर माझ्यासोबत जे सब्जेक्ट मला भेटलेले होते तर त्याच्यामध्ये खूप जण असे होते की त्यांना डिप्रेशनचा प्रॉब्लेम आहे आणि तिथे येऊन ते सांगायचे आम्हाला की असा असा प्रॉब्लेम चालू आहे, घरामध्ये काही प्रॉब्लेम्स आहे, म्हणजे फॅमिली इश्यूज असतील, एज्युकेशनल इश्यूज असतील, फायनान्शियल इश्यूज असतील, ते पोरं तिथे डिस्कस करायचे. तर मग तसं करत करत मला थोडंसं एक आयडिया आली की त्याच्यामध्ये आपण योगाला ऍड करू शकतो. मग ज्यावेळेस मी त्याच्यामधून योगाचे माझे कोर्सेस कम्प्लीट करत होतो तर त्याच्यामध्ये आमचे जे विश्वासराव मंडलिक म्हणून जे गुरुजी होते तर मी त्यांच्याजवळ हा मुद्दा मांडला होता की आपण याच्यात काय करू शकतो. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ध्यान धारणा ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही याला जोडू शकता योग निद्रेशी. तर तुम्ही योग निद्रा घ्या एकदा पहिले, त्याच्यानंतर मग तुम्ही ट्राय करा की अजून काय करू शकतात त्याच्यात. मग आम्ही ज्यावेळेस मुलांना जमा करायचो त्याच्यानंतर त्यांच्यासोबत आम्ही त्यांना योग निद्रा सुद्धा द्यायला सुरुवात केली होती की 1 वेळा दिली, 2 वेळा दिली, 3 वेळा दिल्यानंतर ऑटोमॅटिकली ते इफेक्ट दिसायला सुरुवात झाली.